कोकणातल्या मच्छीमारांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांच्या व्यवसायाला अधिकची गती देण्याचं काम राज्य शासनाने हाती घेतलंय। त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरामध्ये तब्बल 250 कोटी रुपये खर्च करून जेटी उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र उभारण्यात येत असलेली ही पायाभूत सुविधाच सध्या इथल्या मच्छीमार व्यवसायासाठी फार मोठी अडचण ठरते। हर्णे येथील प्रस्तावित जेटीच्या निमित्ताने मच्छीमारांचं स्वप्न सत्यात उतरत असलं तरी देखील अत्यंत संथ गतीने सुरू असलेलं किंबहुना मागील 7 महिन्यांपासून बंद पडलेल्या या जेटीच्या कामामुळे मच्छीमारांच्या बोटीला धोका निर्माण झालाय। जेमतेम 3% पूर्ण झालेल्या या कामामुळे नैसर्गिकपणे समुद्राचा गाळ किनाऱ्यावर साचून राहण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे किनाऱ्यावर उभ्या असलेल्या मच्छीमार बोटी या गाळात रुतून बसण्याचं प्रमाण देखील वाढलंय। अमावस्या आणि पौर्णिमा या खगोलीय स्थितीमध्ये भरती आणि ओहोटी यामधील तीव्रता अधिक असल्याने त्याचा समुद्रावर होणारा परिणाम सलग 4 ते 5 दिवस टिकून राहतो। हर्णे येथील प्रस्तावित जेटीमुळे बोटी उभ्या राहण्याच्या जागेतच सध्या गाळ साचू लागल्याने ओहोटीच्या काळात या बोटी त्या गाळात रुतून बसू लागल्या आहेत। परिणामी येथील मच्छीमारांना महिन्यातून 8-8 दिवस आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात नेता येत नाहीयेत। याचा गंभीर परिणाम सध्या मासेमारी व्यवसायात दिसून येतोय। तर मासेमारी हेच उपजीविकेचं साधन असणाऱ्या इथल्या शेकडो मच्छीमारांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे। जेटीचं काम चुकलंय। आम्ही स्थानिक लोक त्यांना सांगतो, जो आता हा बांधारा समोर दिसतोय, हा बांधारा जो घातलेला आहे, हा बांधारा कमीत कमी अजून अर्धा किलोमीटर किंवा जो पुढे खडक आहे त्या खडकापासून बाहेर हवा होता, तो खडकापासून बाहेर नाही घेता ते घेतलेला आहे। त्याच्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। जर हा बांधारा बाहेर असता तर ही वाळू एवढ्या प्रमाणात साचली नसती, फार कमी प्रमाणात साचली असते आणि वाळू बाहेर गेली असती, बंदर पूर्ववत राहिलं असतं। आता ह्या बोटी लागत गेलं तर जसं उदाहरण मोठं होत जाईल तसंच आमचं नुकसान होत जाणार आहे। प्रत्येक उदाहरणात 2-2, 3-4, 4 दिवस म्हणजे महिन्याला कमीत कमी 7-8 दिवस नुकसान होणार आमचं। हे हर्णे जेटीचं काम सुरू झाल्यानंतर आम्ही स्थानिक जो कामदार आहे त्याला सांगत होतो, जो हा बांधारा तू घालतोस हा चुकीचा बांधारा आहे। तर ह्या बांधारा घातल्यामुळे ह्या बंदरात आता जी वाळू साचायला लागलेली आहे आणि वाळू साचल्यामुळे बोटी लागायला लागली, बोटी लागल्यामुळे आम्हाला फिशिंगला जाता येत नाही। आता उदाहरण असल्या कारणाने 2-2, 3-3 दिवस आमच्या बोटी इथे थांबणार आहेत। जेव्हा पाणी भरणार त्याच्यानंतर आम्ही बोटी बाहेर जाणार। वाळूचं जेटीचं काम सुरू आहे आणि जेटीचं काम जवळजवळ आता 7 महिने बंद आहे। आम्ही तक्रार करून सुद्धा तिथला जो कोण स्थानिक कामदार आहे तिथे लक्ष देत नाही। तर आमच्या शासनाला असं म्हणणं आहे की लवकरात लवकर इथे लक्ष देऊन या जेटीचं काम पूर्ववत सुरू करावं आणि आम्हाला असं काही प्रॉब्लेम होणार नाही याकडे लक्ष द्यावं। बंदर विकासाची गरज मान्य असली तरी या कामामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन उपजीविकेमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत हीच इथल्या मच्छीमारांची माफक अपेक्षा आहे। स्थानिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे आणि गाळ काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मच्छीमारांची मागणी त्यामुळे जोर धरू लागले। दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेले हे हर्णे बंदर सध्या होऊ घातलेल्या विकासाच्याच गर्तेत रुतून बसण्याची शक्यता वाढू लागल्याने स्थानिक मच्छीमार हवालदिल झालाय। स्थानिक आमदार आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली असून काही दिवसांपूर्वी जेटीच्या कामकाजाची पाहणी करून सदर काम आणखी जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत। प्रशांत कांबळे, DN न्यूज, दापोली।